श्री दत्तावतार अन्य अवतारांप्रमाणे दुष्टांचा नाश करून विसर्जित होणारा नाही, लोकोद्धाराकरिता चिरंजीव राहिलेला हा अवतार आहे। याशिवाय एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या देवतेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवता व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे। सृष्टीची उभारणा, जोपासना आणि संहार यासाठी कार्यरत असलेल्या या तीन देवतांचे एकरूपत्व म्हणजेच श्री दत्तात्रयांचा अवतार। 3 शिरे 6 हात अशा स्वरूपातील श्री दत्तात्रयांची ओळख आपल्याला अनेक सुबक रंगीत चित्रांमधून आणि दत्त मंदिरातल्या त्यांच्या साजिरा गोजिऱ्या मूर्तीमधून आजवर घडत आलेली आहे। त्रिमुखी अथवा एकमुखी दत्तात्रयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्त पादुकांचीही पूजा अर्चा अनेक ठिकाणी होत असते। प्रामुख्याने महाराष्ट्रातील अनेक गावांमधून तसेच अगदी शहरातून देखील दर गुरुवारी श्री दत्तात्रयांची उपासना, भजन, कीर्तनादी कार्यक्रमांची प्रथा आहे। मार्गशीर्ष मास तसेच दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र, श्री गुरुलीलामृत, श्री दत्त महात्म्य अशा सांप्रदायिक ग्रंथांची पारायणे तसेच प्रसादाच्या सुंटवड्यामधूनही श्री दत्त महाराज आपली ओळख टिकवून आहे। नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर, माहूर, कारंजा इत्यादी श्री दत्त क्षेत्रातून आजही दत्त भक्तांची गर्दी उसळलेली आपण पाहतो। अवधूतावस्थेत सर्वत्र संचार करून वैराग्याचा पुरस्कार करणाऱ्या श्री दत्तात्रयांनी भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार विविध वेशात आणि रूपात दर्शन दिल्याचे सांगितले जाते। दत्तप्रभूंच्या उपासनेत योग मार्गाला महत्त्वाचे स्थान आहे। दत्त हे दैवत अविनाशी आहे, भगवंतावर अनुग्रह करण्यासाठी संचारी आहे। सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा म्हणजे विष्णूंचा हा दत्तात्रेय नामे प्रसिद्ध अवतार आहे। जगद्वन्द्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी, भवभयवारण तुम्हीच ना। कार्तवीर्य यदु परशुरामहि प्रबोधिले गुरु तुम्हीच ना, स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना।